हॅलो माय डिअर व्ह्युअर्स. 15व्या वित्त आयोग व हिंदू राष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता कंत्राटी पदभरती जाहिरात नंदुरबार सन 2024-25 याकरिता ही जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. ज्यामध्ये ही पद जी भरायची आहे ती मुलाखत व यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे मुलाखत घेण्यासाठी. ही जी पद आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची आहे. करार पद्धतीने कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर भरायची आहेत. आणि या पदामध्ये कोणकोणती पदे आहेत आरोग्य विभागाशी रिलेटेड ते तुम्हाला मी आता सांगत आहे. यामध्ये मेडिकल ऑफिसर पहिले पद आहे, ज्यामध्ये MBBS अर्हता असणार आहे. आणि याचा जो प्रवर्ग आहे, जी कॅटेगरी आहे ती SC 1, ST 1, VJA 1, NTB 1, OBC 1, EWS 1 आणि ओपन 1 असे 6 पद भरायची आहे. मंजूर मानधन जे आहे ते 60,000 पर मंथ असणार आहे. प्रति महिना 60,000 मंजूर मानधन या ठिकाणी आहे. आणि मुलाखत व अर्ज मागविण्याची जी दिनांक आहे, मुलाखत आणि अर्ज तुम्ही या तारखेला तिथे सादर करायचा आहे 30/8/2024 रोजी. म्हणजेच आज जी दिनांक आहे ती 27 आहे. तुमच्यासाठी 3 दिवस आहे. तुम्ही अर्जाचा नमुना तयार करून नेसेसरी जी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अर्जाला जोडून ठेवायची आहे आणि मुलाखतीसाठी रेडी राहायचं आहे. नंदुरबार या ठिकाणचा हा पत्ता असणार आहे, जिथे तुम्हाला अर्ज घेऊन जायचा आहे आणि मुलाखतीला प्रेझेंट राहायचं आहे. रोजी प्रत्यक्ष मुलाखत व तदनंतर उमेदवारानं मिळाल्यास दर आठवड्याच्या सोमवारी, जर सपोज त्यांना हा उमेदवार भेटत नाहीये तर दर आठवड्याच्या सोमवारी मुलाखती करता उमेदवारांनी उपस्थित राहायचंय. ओके, ही जाहिरात आहे. MBBS पदवीधारक उमेदवार उपलब्ध जर नाही झाले तर त्यासाठी 7 पद आहेत एकूण. मेडिकल ऑफिसर BAMS जर MBBS उपलब्ध नाही झाले तर सेम कॅटेगरी वाईज डिव्हिजन त्यांनी इथं दिलेला आहे. BAMS पदवीधारक वैद्यकीय अधिकारी पदाकरिता केंद्र शासनाच्या CPSCच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 25,000 अधिक 15,000 PBI कामावर आधारित मोबदला याप्रमाणे प्रति महिना 40,000 मानधन मार्गदर्शक सूचनांनुसार अदा करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी हे जे मानधन आहे त्याचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. अकॉर्डिंग टू शासनाची जे गव्हर्नमेंट रूल नुसार CPSCच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 40,000 जर BAMS पदवीधारक असतील तर त्यांना 40,000 पर महिना मानधन देण्यात येणार आहे. या कार्यालयास अर्ज सादर करण्याचे 26/8/2024 ते 30/8/2024 ही तारीख आहे. 26/8/2024 पासून अर्ज तुम्ही सादर करू शकता. ते 30/8/2024 ही लास्ट डेट आहे. एकूण 7 पद आहेत. तर फ्रेंड, हे महत्वाची पद जी की नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरावयाची आहे. जर सपोज उमेदवार MBBS उपलब्ध झाला नाही तर प्रत्येक आठवड्याच्या दर आठवड्याच्या सोमवारी मुलाखतीकरिता तुम्ही उपस्थित राहू शकताय. त्यानंतर जर सपोज त्यांना MBBS पदधारक मिळाले नाही तर BAMS त्या ठिकाणी डिग्री लागू होऊ शकते. त्यांचं पे स्केल थोडंसं डिफरन्स असणार आहे. आणि या ठिकाणी हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर अर्ज घेऊन जायचा आहे 30/8/2024 मध्ये बाय हँड तुम्हाला तिथे पत्त्यावर पोस्टाने, कुरिअर अथवा प्रत्यक्षात बाय हँड सादर करावयाचे आहे. तर हा जो पत्ता आहे तो आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे अथवा बाय हँड सादर करायचा आहे. 30 तारखेच्या नंतर आलेल्या अर्जाचा ते विचार करणार नाहीयेत. शुल्क खुल्या उमेदवारांसाठी जी फी असणार आहे ती 150 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतके फी असणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला DD काढायचा आहे आणि तो अर्जासोबत तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे. तर ही महत्वाची सूचना होती फ्रेंड्स. BAMS आणि MBBS पदवीधारक जे डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी, मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना होती, जिची लास्ट डेट 30/8/2024 असणार आहे. आणि याबरोबर त्यांनी अर्जाचा नमुनाही दिलेला आहे. खूप सगळ्या सूचना आहेत त्या तुम्ही नंतर वाचून घेऊ शकताय. हा अर्जाचा नमुना दिला आहे, त्यावर पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो लावायचा आहे.
आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून तुम्हाला फिलअप करायची आहे आणि त्याबरोबर जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला लावायचे आहे. त्याचबरोबर एक प्रतिज्ञापन अर्जासोबत जोडवायच्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन इथं दिलेलं आहे, जे की नमुना अ म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी तुम्हाला हा फिलअप करायचा आहे आणि यावर स्वतःची सिग्नेचर करायची आहे. तर हा अर्जाचा नमुना ज्या दिवशी तुम्ही मुलाखतीला तिथे प्रेझेंट असणार आहात 30/8/2024 ला, त्याबरोबर हा अर्ज फिलअप करून तुम्हाला बरोबर घेऊन जायचा आहे. फ्रेंड, महत्वाची इन्फॉर्मेशन होती की जी की नंदुरबार जिल्ह्यातून आरोग्य विभागासाठी पब्लिश झालेली होती. ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एसे एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक यू.